हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता हरभऱ्याविषयी माहिती जाणून घेऊया. 1. भारतात हरभऱ्याची लागवड सर्वत्र होत असते. 2. अश्विन महिन्यात हरभऱ्याची पेरणी केली जाते व होळीपर्यंत ते पीक तयार होते. हरभऱ्याचे घाटे भाजून लोक खातात. 3. हरभरे लहान व मोठे तसेच सफेद, पिवळे, लालसर इत्यादी अनेक प्रकारचे असतात. 4. ओल्या हरभऱ्याची उसळ व खिचडी बनवली जाते व ती अत्यंत स्वादिष्ट लागते. सुके हरभरे भाजूनही खाता येतात. 5. हरभऱ्याची डाळ दळून त्याच्या पिठापासून बेसन बनविण्यात येते. या पिठापासून शेव, गाठिया, फाफडा, भजी, खमंग ढोकळा इत्यादी पदार्थ बनविले जातात. 6. हरभऱ्याचे पदार्थ लवकर बिघडत नाहीत, उलट जास्त दिवसपर्यंत चांगल्या राहतात. त्यामुळे गव्हापासून बनविल्या जाणाऱ्या मिष्टान्नापेक्षा साध्या चण्याच्या पिठातून बनविल्या जाणाऱ्या मिठाया अधिक लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. चण्याची मसालेदार डाळही खूप लोकप्रिय आहे. 7. कफ व पित्ताच्या विकारांमध्ये हरभरे गुणकारी आहेत. ते काही अंशी ज्वरहरकही आहेत. हरभऱ्यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते. 8. मोड आलेल्या हरभऱ्यांमध्ये जीवनसत्व बी प्राप्त होते. तसेच हरभऱ्याच्या कोवळ्या पानामधून बी आणि सी प्राप्त होते. हरभऱ्याची आंब अजीर्ण, गॅस, शूळ व आतड्यातील मंदता दूर करून आहाराचे पचन करण्यास मदत करते. 9. हरभरे थंड, वृक्ष, हलके, तुरट, शौच रोखणारं, वायुकारक व पित्त, रक्तविकार, कफ व ताप दूर करणारे आहेत. भाजलेले चणे गरम, रुचकर व शरीराचे तेज वाढविणारे असतात. 10. हरभऱ्याची पाने आंबट, तुरट, आतड्याचा संकोच करणारी व हिरड्याची सूज नाहीशी करणारी असतात. 11. हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने पित्तज्वर बरा होतो. 12. रात्री झोपताना 3 ते 4 तोळे भाजलेले चणे खाऊन त्यावर पावशेर दूध प्यायल्याने श्वसननळीमध्ये एकत्र झालेला कफ सकाळी निघून जातो. रात्री थोडे भाजलेले चणे खाऊन वर पाणी न पिता झोपल्याने खोकला कमी होतो. 13. रात्री भाजलेले चणे खाऊन वर गरम पाणी प्यायल्याने बसलेला आवाज मोकळा होतो. चणे व गूळ खाल्ल्यानेही आवाज सुरेल बनतो. 14. गरमागरम फुटाणे खाल्ल्याने मूळव्याधमधून स्रवणारे रक्त बंद होते. 15. उन्हाळ्यात थोडी हरभऱ्याची आंब पाण्यात मिसळून प्यायल्याने शीतलता प्राप्त होते व उन्हाचा चटका लागल्याचे भय राहत नाही. 16. हरभऱ्याची आंब लावल्याने गळू लवकर पिकते. पिकलेल्या गळवावर ते लावल्याने त्याच्या आतील दूषित रक्त दूर होऊन जखम स्वच्छ होते. 17. हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात थोडे पाणी व थोडे तूप घालून शरीराला मालिश केल्याने शरीराचा वर्ण सुधारतो व तो तेजस्वी बनतो. तसेच मालिश तोंडावर केल्यास तोंडावरचा फिकटपणा नाहीसा होतो, त्वचा मऊ व कोमल बनते. 18. हरभऱ्याचा डाळीचे पीठ पाण्यात कालवून त्यात मध घालून ते अंडकोशावर लावले असता अंडकोशाची सूज कमी होते. 19. बेसन पिठात थोडे गुगळ व हळद घालून गरम करून बांधल्याने कसलीही गाठ किंवा जांघेतील गाठ बसून जाते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.